नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गरुड क्लासेस मुरुड या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आजपर्यंत आपण खूप प्रकारचे व्हिडिओ बघितलेले आहेत. आजही मी तुमच्यासाठी एक अपूर्णांकाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की अपूर्णांक आल्यानंतर त्याची बेरीज किंवा वजाबाकी कशा पद्धतीने करायची, किंवा अपूर्णांकामध्ये जर छेद समान असेल तर कशा पद्धतीने बेरीज करायची, दोन पेक्षा अधिक छेद दिले असतील तर कशा पद्धतीने बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर यावर आपण अतिशय सहज आणि पटकन सुटतील अशा पद्धतीने आपण हा अपूर्णांक आज सोडवणार आहोत. अधिक उशीर न करता मी हा व्हिडिओ सुरू करते. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळत राहतील. चला विद्यार्थ्यांनो, आज आपण जो टॉपिक बघणार आहोत ते आहे अपूर्णांकाची बेरीज. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं मला सांगा, अपूर्णांक म्हणजे काय असतो किंवा अपूर्णांक म्हणजे काय, कशा पद्धतीने त्याला म्हणजे ओळखलं जातं वगैरे, नाही का. तर बघा, समजा एखादी वस्तू आहे आपल्याकडे, एखादं फळ आहे आणि ते दोघांमध्ये आपल्याला डिवायडेड करायचं. एक सफरचंद आहे आणि ते दोन व्यक्तींमध्ये द्यायचं आहे. तर आपण त्याला काय करतो, कट करतो, आहे की नाही. कट करतो म्हणजे अर्धा भाग एकाला देतो आणि अर्धा भाग दुसऱ्याला देतो. तर हा अर्धा भाग किंवा एकाचे केलेले दोन भाग हे आपण ज्या वेळेला लिहितो की नाही, तर ती लिहिण्याची पद्धत जी आहे ना विद्यार्थ्यांनो, ती अपूर्णांकाची पद्धत आहे. ठीक आहे. तर बघा, आता अपूर्णांकामध्ये मग काय, अपूर्णांकांची बेरीज असते, कधी अपूर्णांकाची वजाबाकी असते. विद्यार्थ्यांनो, अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार सर्वच क्रिया अपूर्णांकामध्ये सुद्धा होतात. मी अतिशय तुम्हाला सहज एकदम सोप्याकडून कठीणाकडे जायचंय आपल्याला. ठीक आहे. तर आज आपण सगळ्यात महत्वाचं आणि सोप्या पद्धतीने शिकणार आहोत अपूर्णांकाची बेरीज कशी करायची आहे. आता तुम्हाला गणितामध्ये ना इथं दोन एक्झाम्पल दिसत आहेत, पहिलं गणित आणि दुसरं गणित. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या ठिकाणी काय दिसतंय बघा, 7/5 प्लस 3/5 दोन अपूर्णांक दिसतात. ठीक आहे. आणि दोन्हीमध्ये जो छेद आहे ना विद्यार्थ्यांनो, तो छेद समान आहे. म्हणजे इथं पण 5 आहे आणि इथं सुद्धा 5 आहे. आता यांची बेरीज करायची. खूप सोपं आहे बघा विद्यार्थ्यांनो, स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायचंय. आजचे गणित खूप सोपे आहेत, पण नंतर आपल्याला ना अवघड गणित कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे पाहायचं आहे. काय करायचं आपल्याला, 7 अधिक 3 भागिले या दोन्ही छेदासाठी आपल्याला एकच छेद घ्यायचा आहे. ठीक आहे. 7 आणि 3 किती झाले, मग 10 झाले, आहे की नाही. तर 10 आणि छेद 5. आता 10/5 याला सांगा मला संक्षिप्त होतंय का. संक्षिप्तचा अर्थ म्हणजे लहान, याला आणखीन भाग जातो का किंवा हे आणखीन लहान होते का. हो, होतं. 5 1 5 आणि 5 2 10, म्हणजे याची किंमत किती असेल, 2 किंवा 2/1. ज्यावेळेला अशी किंमत असते की नाही, त्यावेळेला आपल्याला अतिसंक्षिप्त, याला म्हणायचं संक्षिप्त रूप, किंवा सगळ्यात म्हणजे आता यापेक्षा संक्षिप्त किंवा लहान ते होऊ शकत नाही. या पद्धतीने आपल्याला छेद समान असताना अपूर्णांकाची बेरीज करण्याची ही पद्धत आहे. आता बघा, ज्या वेळेला इथं दोन छेद दिलेले किंवा दोन अपूर्णांक दिलेले, त्यावेळेला आपण ही पद्धत वापरली. ज्या वेळेला 2 पेक्षा अधिक अपूर्णांक दिलेले असतील त्यावेळेला त्याची बेरीज कशी करायची, सेम पद्धत आहे विद्यार्थ्यांनो, काहीच वेगळं नाहीये. बघा, इथे किती आहे, 3/4, 7/4 आणि 1/4. तर पहिल्यांदा काय मांडून घ्यायचं, 3 अधिक 7 अधिक 1 आणि सगळ्या छेदाच्या ऐवजी आपल्याला एकच छेद घ्यायचा. ठीक आहे. 7 आणि 3 10 आणि 1 11/4. आता याला अतिसंक्षिप्त रूप आपल्याला देता येत नाही. तर या अपूर्णांकाची किंमत जी आहे ती किती आहे, 11/4 आहे. विद्यार्थ्यांनो, आपण पुढचा अपूर्णांक कशा पद्धतीने त्याची बेरीज करायची हे बघूयात. आपण मगाशी पाहिलं होतं, दोन्ही ठिकाणी आपले छेद काय होते, समान होते. आता इथे छेद समान आहेत का, बघा 3/8 आणि दुसरा अपूर्णांक कोणता दिलाय, 7/4. आता याचे छेद समान करायचे आपल्याला, आहे की नाही. मग आता काय करायचं बरं, छेद समान करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने याचे छेद समान करावं लागतील. मग आपल्याला काय करायचंय, ज्या वेळेला आपल्याला याचा छेद समान करायचा आहे, खाली ज्या संख्येने गुणतोय ना आपण, त्याच संख्येने आपल्याला वर सुद्धा गुणायचं आहे. आता बघा, या दोन्हींचा गुणाकार केला, किती झाला, 8 चोक 32 झाला, आहे की नाही. साधं बघा, 8 चोक 32 झाला. मग काय करायचं आपल्याला, आता यांचा जर 32 करायचा असेल, जर खाली आता बघा 8 ला कितीने गुणला आपण, 4 ने गुणला, आहे की नाही. तर वर सुद्धा आपल्याला 4 नेच गुणावं लागेल. ठीक आहे. मग याची स्टेप कशी होते बघा, जर आपल्याला 8 गुणिले 4 केलं तर 32 मिळत, आहे की नाही. मग वर सुद्धा काय करावं लागेल, 3 गुणिले 4 करावं लागेल. 4 त्रिकोण 12 छेद 8 चोक 32. मग हा झाला आपला नवीन अपूर्णांक तयार. आता इथं सुद्धा तसंच करावं लागेल. 4 ला आपल्याला कितीने गुणावं लागेल, 8 नेच गुणावं लागेल, आहे की नाही. मग वर पण आपल्याला 8 नेच गुणावं लागेल. 7 गुणिले 8 भागिले 4 गुणिले 8. ठीक आहे. 7 8 56 आणि छेदस्थानी काय येणार, 8 चोक
32. म्हणजे आता झाला की नाही आपला अंश छेद समान, इथे सुद्धा 32 आले आणि इथे सुद्धा 32 आले. मग पुढची प्रोसेस आपल्याला सेम करायची आहे. काय करायचं, 12 अधिक 56 आणि छेदस्थानी आपल्याला 32 घ्यायचे आहेत. बघा, 8 32, 4 1 4, 2 उरली आणि 4 7 28. म्हणजे नवीन अपूर्णांक कोणता मिळाला आपल्याला, 17/8. म्हणजे अपूर्णांकाची किंमत किती आहे, 17/8 आहे. त्याच्यानंतर पुढचं गणित बघूया. आता इथं आपल्याला 2 पेक्षा जास्त अपूर्णांक दिसत आहेत, आहे की नाही, आणि प्रत्येक अपूर्णांकामध्ये जो छेद आहे तो कसा आहे, भिन्न आहे, म्हणजे पूर्णपणे वेगळा आहे. तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं असतं बघा, तर सेम प्रोसेस आपण जशी मघा केली होती. आता बघा, इथं आपण 2 होते त्यावेळेला दोन्हींचा छेद समान करण्यासाठी आपण दोन्हीला गुणलं होतं. मग ज्या वेळेला असे वेगवेगळे छेद आलेले असतात आणि 2 पेक्षा अधिक अपूर्णांक आलेले असतात, त्यावेळेला आपल्याला ह्या ज्या छेद आहे ना, या छेदाचा लसावी काढायचा असतो. ठीक आहे, मग लसावी किती निघतो बघा, 5 3 15 आणि 15 दोन्ही 30. म्हणजे किती आहे याचा लसावी, 30 आहे. तर आता प्रत्येकाचा जो छेद आहे तो आपल्याला 30 बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे, मग तो कसा बनवणार बघा. आता 3 ला आपल्याला कितीने गुणावे लागेल, म्हणजे आपला उत्तर 30 येणार आहे. तर 3 ला आपल्याला 10 ने गुणावं लागेल. जर आपण खाली छेदस्थानी 10 ने गुणलं तर वर सुद्धा अंशस्थानी आपल्याला 10 नेच गुणायचं. ठीक आहे, मग पहिल्या अपूर्णांकाला काय करायचं बघा, गुणिले 10 करायचे. ठीक आहे, मग नवीन अपूर्णांक कोणता मिळेल तुम्हाला, 10 दोन्ही 20 आणि छेदस्थानी 3 10 30. म्हणजे हा आपला पहिला अपूर्णांक झाला. दुसरा काय आहे बघा, 4/5 आहे. आता आपल्याला 5 ला कितीने गुणावं लागेल, तेव्हा आपल्याला 30 मिळेल. बरोबर आहे, 6 ने. 5 सख 30 आणि वर सुद्धा आपल्याला 6 नेच गुणावं लागेल. ठीक आहे, बघा नवीन अपूर्णांक कोणता मिळतो, 6 चौक 24 आणि छेदस्थानी 5 सख 30. म्हणजे दुसरा अपूर्णांक कोणता मिळाला आपल्याला, 24/30. आता तिसरा अपूर्णांक बघा, 5/2 आहे. ठीक आहे, 5/2. आता 2 ला आपल्याला कितीने गुणावं लागेल, त्यावेळेला आपल्याला 30 मिळेल. बरोबर आहे, 15 ने गुणावं लागेल. मग खाली 15 ने गुणले तर वर सुद्धा आपल्याला 15 नेच गुणावं लागेल. तिसरा अपूर्णांक कोणता, 15×5 75 आणि 15 दोन्ही 30. जे नवीन अपूर्णांक मिळालेले आहेत ना ते आपण मांडून घेऊयात. बघा, 20 अंशस्थानचे मांडून घेऊयात. दुसरा आहे 24 आणि तिसरा आहे 75. ठीक आहे, आणि सगळ्यांचे छेद किती आलेत आता, 30 आलेत. मग यांची बेरीज करून घेऊया. बघा, 5 आणि 5 10, 10 ला 0, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12/30. ठीक आहे, तर आपल्याला नवीन अपूर्णांक कोणता मिळाला मग, 120/30. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ, हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात अशाच नवीन एका सोप्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.